खरं तर या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एक वर्षाचा कालावधी जो आहे तो सूरज चव्हाण यांचा तुरुंगात गेला। मागच्या वर्षी 2024 मध्ये जानेवारीमध्ये जे आहे ती त्यांना अटक घेण्यात आली होती। आणि आता आपण जर पाहिलं तर स्वतः आदित्य ठाकरे जे आहेत ते स्टेअरिंगवर बसलेले आहेत आणि आदित्य ठाकरे स्वतः सूरज चव्हाण यांना मातोश्रीवर घेऊन जाताना पाहायला मिळतात आहेत आणि एक भावनिक वातावरण झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि खरं तर पाहिलं तर आदित्य ठाकरे हे स्वतः इमोशनल आणि भावनिक झालेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे हा मोठा एक लढा सूरज चव्हाण यांनी दिला असं दिसताना पाहायला मिळतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता थेट आदित्य ठाकरे स्वतः सूरज चव्हाण यांना गाडीने स्वतः गाडी चालवत स्टेअरिंगवर बसून आतमध्ये घेऊन जाताना पाहायला मिळतंय। त्यामुळे आता नेमकं उद्धव ठाकरे यांचा सुद्धा या सगळ्या संदर्भात काय रिॲक्शन असणार हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। पण आता आदित्य ठाकरे स्टेअरिंगवर असलेले आपल्याला पाहायला मिळतात। सूरज चव्हाण यांच्या बाजूला असलेले जानेवारी 2024 मध्ये हे सगळं प्रकरण जे ते सुरू झालं होतं। त्याच्यानंतर ईडीची तब्बल संपूर्ण दिवस पथकं जी ती सूरज चव्हाण यांच्या घरी होती आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जी ती कारवाईला सुरुवात झाली होती। आणि त्यानंतर हा संपूर्ण खिचडी घोटाळ्याचा प्रकरण जे त्याच्यानंतर सूरज चव्हाण यांना अटक झालेली आपल्याला पाहायला मिळाले होते। आणि आता संध्याकाळी 5:30 वाजता सूरज चव्हाण जे आहेत ते आर्थर रोड तुरुंगातून जेलमधून जे आहेत ते बाहेर आले। त्याच्यानंतर ते बाहेर आल्यानंतर थेट ते मातोश्रीला पक्षप्रमुख ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आणि त्याचवेळी शिवसेना भवनात आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू होती आणि या पत्रकार परिषद संपल्या आदित्य ठाकरे सुद्धा मातोश्रीवर आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि मातोश्रीवर त्यांनी सूरज चव्हाण यांची भेट घेतली। गळाभेट झाल्यानंतर आदित्य ठाकरे जे आहेत ते भावूक झालेले आपल्याला पाहायला मिळाले। आणि त्यानंतर स्वतः आदित्य ठाकरे त्यांच्या गाडीच्या स्टेअरिंगवर बसून सूरज चव्हाणांना सोबत घेऊन जात ते मातोश्रीच्या दिशेने म्हणजे ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे थांबलेले त्या ठिकाणी घेऊन चालेल। त्यामुळे अत्यंत भावनिक हा क्षण ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आहे। कारण की स्वतः युवासेना प्रमुख युवासेना सचिवांसाठी रस्त्यावर उतरलेले त्याच्यानंतर गाडीत स्टेअरिंगवर घेऊन निघालेलं पाहायला मिळतात। काही वेळातच काही क्षणातच आहे ना हा संपूर्ण क्षण आपल्याला पुन्हा अनुभवायला भेटेल। कारण की मातोश्री जे ठाकरे कुटुंबाचं घर आहे त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत। आणि त्यामुळे आता नेमकं या सगळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सूरज चव्हाण यांचं स्वागत कसं करतील आणि त्याच्यानंतर पक्षप्रमुखांना सूरज चव्हाण काय सांगतील हे पाहणं सुद्धा उत्सुकाचं ठरणार आहे। जी वेळ आलेली आहे की आपण जे ते मातोश्रीवर पोहोचलेलं आणि आता सूरज चव्हाण आणि आदित्य ठाकरे जे आहेत ते बाहेर उतरताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे नेमकं आता उद्धव ठाकरे स्वतः बघितलं तर रश्मी ठाकरे आमदार अनिल परब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। त्यामुळे खरंच हे नेते सगळे जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचा आणखी एक शिलेदार एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।